माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, मी एवढी मेहनत घेऊन तुम्हाला शिकवत आहे आणि हे व्हिडिओज एडिट करून हे तुमच्यासाठी तयार करत आहे. त्यामुळे तुमचा छोटासा सपोर्ट मला खूप प्रेरणा देईल आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे तुम्हाला. प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर तिथे तुम्हाला VPN, प्रोटॉन VPN आपल्याला डाउनलोड करायचं आहे. सो तिथे तुम्हाला दिसेलच प्रोटॉन VPN म्हणून. आणि जर ज्यांचा मोबाईल हा आयफोनचा आहे तर त्यांनी आयफोनमध्ये ॲप स्टोअरमध्ये जा. तिथे तुम्हाला VPN दिसेल, तर ते VPN इन्स्टॉल करा. कारण आपल्या इकडे ते बॅन आहे कॅपकट. सो आपल्याला ते VPN ऑन करून चालू करायला लागतं. सो जेव्हा तुम्ही VPN डाउनलोड कराल आणि ओपन कराल, तिथे तुमचं लॉग इन करून घ्या. साइन इन केलं तरी चालेल, नाही तर कंटिन्यू ॲज अ गेस्ट केलं तरी चालेल. आणि ते ओपन झाल्यानंतर फ्री आपल्याला करायचंय. फ्रीमध्ये आपण कनेक्ट होऊ शकतो. सो कनेक्ट करा तिथे. तर वरती तुम्हाला दिसतच असेल लोड होतंय आणि मग ते अनेबल होतं. सो ते अनेबल झालेलं आहे आणि VPN शिवाय कॅपकट होणारच नाही चालू. त्यामुळे ही पहिली प्रोसेस नक्की करा. तर VPN ऑन झालेलं आहे आपलं. आता आपण ब्राउझरवर जाणार आहोत. सो तुम्ही जेव्हा ब्राउझरवर जाता गुगलवर, तेव्हा गुगलवर गेलात की तिथे कॅपकट APK डाउनलोड करायचं आहे आपल्याला. कॅपकट APK फॉर अँड्रॉइड. तर पहिलंच आलंय बघा तिथे. तर मी ते इन्स्टॉल करण्यासाठी पुढे प्रोसेस करते. तर फ्री डाउनलोडचं ऑप्शन आहे तिथे. फ्री डाउनलोड क्लिक केलं की ते मग इन्स्टॉलची प्रोसेस चालू होईल आणि ते तुमच्या फोनमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड होईल. आणि ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल, नोटिफिकेशन येईल की फाईल डाउनलोड होतीये. आणि ती डाउनलोड झाली की तुम्हाला तोही मेसेज येईल की तुमची फाईल आता इन्स्टॉल होतीये. तर त्या दोन्ही प्रोसेस नीट करून घ्या. म्हणजे तुम्हाला APKच डाउनलोड करायचा आहे आणि जशी याला प्रोसेस आहे तशीच अँड्रॉइड सारखीच प्रोसेस ॲपलला आहे. सगळ्यात आधी VPN मस्ट आहे, तर VPN विसरू नका डाउनलोड करायला. फाईल आता डाउनलोड झालेली आहे आणि आता बघा इन्स्टॉल होत आहे. तर कॅपकट इन्स्टॉल होईल आणि मग ते इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ते ओपन करणार आहोत आणि इन्स्टॉलिंग ऑटोमॅटिक चालू होईल फोनमध्ये, तुम्ही त्याला अलाव केलं तर. तर ते आता इन्स्टॉल होत आहे. थोडा वेळ जाईल, पण तेवढा वेळ त्याला द्या, म्हणजे ते प्रॉपर तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होईल. आणि एकदा इन्स्टॉल झालं की परत अनइन्स्टॉल करू नका. ID क्रिएट होतो तिथे आणि ही प्रोसेस परत करत बसायला लागते. त्यामुळे मग जर इन्स्टॉल केलं तर मग परत अनइन्स्टॉल करू नका, कारण ते चांगलं आहे. खूप सारे फीचर्स आणि टेम्पलेट्स आपण बघणार आहोत. खूप युजफुल ॲप आहे कॅपकट. बेसिक म्हणजे ज्यांना काहीच व्हिडिओ एडिटिंग माहीत नाहीये तेही हे यूज करून खूप छान व्हिडिओ बनवू शकतात. सो कॅपकट आपलं इन्स्टॉल झालंय, तर ॲग्री करायचं आहे तिथे आणि कंटिन्यू. सो हा जो आहे हा डॅशबोर्ड आहे. हे जे सगळं तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर ते कॅपकटचं पेज आहे. ओपन झाल्यावर ते दिसतं. हा सगळा डॅशबोर्ड आहे. तिथं न्यू व्हिडिओ, एडिट फोटो आणि बाकी सारे फीचर्स आहेत. इथे तुम्ही अलाव करायचं आहे. सो इथे फोटोज आणि हे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही अलाव केल्यात की ते तिथे तुम्हाला दिसेल तुमचं. म्हणजे ते तुम्हाला सिलेक्ट करून जो व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी आहे. ते पुढे बघणारच आहोत, पण मी इन जनरल तुम्हाला दाखवतेय की डाउनलोड झाल्यावर ते असं दिसेल. सो फोटो एडिटचं असं आहे ऑप्शन आणि बाकी सगळ्या गोष्टी पण अशा दिसतील तुम्हाला. आणि जीमेलचं लॉग इन करा तिथे. जीमेलचं लॉग इन केलं की कॅपकटला रजिस्टर होईल तुमचं ID. सो ID एकदा रजिस्टर झाला की तुमचं तिथे अकाउंट क्रिएट होतं कॅपकटमध्ये आणि खूप युजफुल आहे हे ॲप. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघूच यात. आणि जर तुम्हाला ही सगळी माहिती युजफुल वाटली असेल, मी आत्तापर्यंत जे शिकवलंय ते तुम्हाला युजफुल वाटत असेल, तर सबस्क्राईब नक्की करा ज्यांनी ज्यांनी केलं नाहीये त्यांनी. आणि लाईक आणि शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू व्हेरी मच.